सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाला। यावेळी बोलताना नामदार आंबेडकर यांनी पुढील काळात निश्चितच रुग्णांना उत्तम प्रकारच्या रुग्णसेवा मिळतील असा विश्वास व्यक्त केला। वैद्यकीय पथकाने सुद्धा सर्व रुग्णांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरवाव्यात, आवश्यक ती मदत करू। मुख्यमंत्री सहायता निधीप्रमाणे आरोग्यमंत्री सहायता निधी उभारणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। याच धर्तीवरती ज्या पद्धतीनं महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचे उपचार केले जातात, परंतु त्यानंतर सुद्धा निधीची अपूर्णता होते। त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कॉर्पस फंड तयार केला जातो आहे। ज्या कॉर्पस फंडमधनं 5 लाखाच्या वरती सुद्धा जे काही आजार असतील त्या आजारांच्यासाठी मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीच्या कॉर्पस फंडची आपण निर्माण करतो, ज्याचा उपयोग राज्यातल्या अनेक गरजू अशा रुग्णांना होणार। वैद्यकीय अधीक्षक ज्योती कोले यांनी महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत 150हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं सांगितलं। कार्यक्रमास आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, अरुण जाधव, RY पाटील, DP पाटील, मानसिंग पाटील, विलास डवर, शिवाजी चौगले, संजय पाटील, निवास पाटील, शामराव भावके, डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर अजित शिंदे, प्रताप नाळे, विनायक लोहार, नितीन पाटील आदी उपस्थित होते।